गडचिरोली जिल्ह्यात वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला। इथे आयर्न स्पॉन्ज उत्पादन होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम उपस्थित होते। या लोहपोलाद कारखान्यासाठी राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आपली वडिलोपार्जित 250 एकर जागा विना मोबदला दिल्याचा दावा केलाय। सुरजागड इस्पात म्हणून हा उद्योग कारखाना तिथे आपला वडलापेठ गावाला येणार आहे, अहिरी तालुक्यामध्ये, आणि जवळजवळ 250 एकर आपण जमीन यांना दानमध्ये आपण दिलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मुद्दा एकच होता की रोजगार निर्माण झाला पाहिजे या क्षेत्रामध्ये, आणि जवळजवळ 5000 कोटीचा लागत लावणार आहेत बाहेरचे कंपनीवाले, आणि येऊन ते इन्व्हेस्टमेंट फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि लोकांना सुद्धा रोजगार निर्माण होईल। जमीन दानमध्ये देण्याचा उद्देश एकच होता की रोजगार निर्माण झाला पाहिजे। जमीन आपल्याकडे ठेवून काय करणार, आपल्याला देवाने दिलेल्या भरपूर काय अडचण नाही आपल्याला। तर सुरजागड इस्पातचा प्रकल्प नेमका काय आहे? 1960 पासून खनिज संशोधन संस्थांच्या अहवालात सुरजागडमध्ये उच्च प्रतीचं लोह खनिज हे पाहायला मिळतं। नक्षलवादामुळे 2015 पर्यंत 1 ग्रॅम लोह खनिजही काढता आलं नाही। 2012 लॉयड्स मेटल्स कंपनीचे वरिष्ठ मॅनेजर धिल्लन यांची नक्षलींकडून हत्या झाली। 2015 मध्ये सरकारच्या निर्णयानंतर लॉयड्स मेटल्सकडून उत्खनन सुरू झालं। 23 डिसेंबर 2016 मध्ये नक्षलवाद्यांनी कंत्राटदाराच्या 100 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या, काम थांबलं। 2018 मध्ये पुन्हा एकदा लॉयड्स मेटल्सकडून उत्खननास सुरुवात झाली। 16 जानेवारी 2019 रोजी ट्रकचा गुरुपल्ली इथे अपघात झाला, 4 जणांचा मृत्यू झाला। ट्रकच्या जाळपोळीनंतर उत्खनन आणि वाहतुकीचं काम पुन्हा थांबलं। सुरजागडच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी खास रणनीती आखली। हेड्री, येलचील, अलदांडी, पिपलीबुर्गी आणि सुरजागड इथे नवं पोलीस मदत केंद्र असा प्लॅन आहे। परिसरात पोलिसांचा दबदबा आणि सुरजागड नक्षलवाद्यांच्या नियंत्रणातनं मुक्त झाला। 2021 मध्ये सुरजागड खाणीतनं पूर्ण क्षमतेने उत्खनन सुरू झालं। 2017 मध्ये गडचिरोलीतील कोनसरी इथे लॉयड्स मेटल्सकडनं कारखान्याचं भूमिपूजन झालं। 24 मध्ये या सुरुवातीला कोनसरीतील कारखान्यातनं आयर्न स्पॉन्ज उत्पादन सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।